नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो. तर काल आपण अनालिसिस जे प्रोव्हाइड केलं होतं म्हणजे ज्या लेवल्स होत्या निफ्टी बँक निफ्टीच्या, तर त्या लेवल्सने काय वर्कआउट केलेले आहेत त्याचा रिझल्ट बघूया की आपण सांगितलं होतं की मार्केट 25,000 निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,278. आपण पिव्होट पॉईंटच्या ह्याच्यावर आपण वरच्या लेवल्स काढल्या होत्या तिन्ही पण टार्गेट्स आणि मार्केट त्याच लेवलला गॅप अप ओपन झालं आणि त्याच लेवल पासून मार्केटने डाऊन साइडला डाऊन साइड आलं मार्केट. ते लेवल ब्रेक झाल्यानंतर कालच्या क्लोज पर्यंत एक जवळ पण 60 पॉईंट मार्केट खाली आलं आणि कालच्या क्लोज पासून परत मार्केट रिव्हर्स गेले. तर आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट झाली आहे. बँक निफ्टीसाठी आपल्याला जी मेजर मुवमेंट होती 50,000 51,300 आणि दुसरी जी अपसाइड साठी लेवल होती ती 51,445. तुम्ही बघितलं असेल की सकाळपासून त्याच लेवल पासून मार्केट कंटिन्युअसली 51,300च्या लेवल पासून मार्केट टच करून फिरत आहे आणि अपसाइडला तिथूनच मार्केट बरोबर अपसाइडला गेलं आणि ते आपलं पहिलं टार्गेट होतं 51,475 आणि दुसरं 51,627. तर असे पहिलं टार्गेट तर आपलं हिट झालेलं आहे. तर आता बघूया की मिड कॅप निफ्टीमध्ये एक्सपायरी होती. एक्सपायरीमध्ये काय मूव्ह दिलेली आहे. तर मिड कॅप निफ्टी फंड गॅप अप ओपन झाली. गॅप अप ओपन झाल्यानंतर आपण सांगितलं होतं की 13,207 ची लेवल त्याच लेवल पासून कंटिन्युअस मार्केट दोनदा त्याला रिजेक्शन मिळालेलं आहे. तर तिथूनच मार्केट बरोबर डाउन साइडला आणि जो आपण सांगितला होता क्लोज 13,160 तिथपर्यंतच मार्केट डाउन साइडला आलेलं आहे. तर मार्केटनी सगळ्या आपण जे सांगितलं होतं त्या लेवल्स एकदम प्रॉपर काम केलेलं आहे. तर उद्या मंगळवार फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. तर त्याच्यामध्ये आपण कोणत्या-कोणत्या लेव्हल्स आपल्याला मेजर आहेत किंवा तिथून मार्केट अपसाइड किंवा एक मोठी मूव्ह येऊ शकते हे चेक करूया. तर पहिलं तर आपण बँक निफ्टीचं एनालिसिस करूया. बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 51,440. तर उद्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे की आजचा हाय. कारण 2 टाईम्स तिथूनच मार्केट रिव्हर्स फिरलं आहे आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाची क्रुशियल लेव्हल 51,300 आहे. ती जोपर्यंत ब्रेक होत नाही डाउन साइडला तोपर्यंत आपण सेलिंगसाठी विचार करणार नाही आहोत. पण आज आपल्याला एक नवीन हाय बघायला मिळाला तो म्हणजे 51,551. तो जर ब्रेक झाला आणि वरती मार्केट जर क्लोजिंग दिली तर पहिलं टार्गेट आपल्याला इथं मिळणार आहे की 51,627. त्याच्यानंतर तुम्ही सेकंड जे टार्गेट असणार आहे आपल्याला ते असणार आहे 51,866 आणि जर ब्रेक झालं तुम्ही एक लास्ट टाइम जर बघितलं असेल की मागील महिन्यामध्ये ऑगस्ट मंथमध्ये की मार्केट तिथूनच कंटिन्युअसली डाउन साइडला फिरत होतं म्हणजे कोणतं 51,627 त्याच्यानंतर 51,866 तेच आपल्याला एक अपसाइडला मोठे टार्गेट्स बघायला मिळतील. तर 51,300 जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण सेलिंगचा विचार करणार नाही आहोत. तर निफ्टीमध्ये बघूया की कोणत्या लेवल्स क्रिएट झाल्या आहेत ते. तर निफ्टीने क्लोजिंग दिलं आहे 25,278 आणि मार्केटने कालच्या क्लोज म्हणजे कालचा जो मार्केटचा हाय होता त्याच्यापाशीच क्लोजिंग दिलेली आहे. जर मार्केट प्रॉपर सस्टेन होत नाहीये 25,265च्या खाली, जोपर्यंत 25,065च्या खाली प्रॉपर सस्टेन होत नाही आणि आजचा दिवसाचा लो 25,236 तो ब्रेक होत नाही, तो ब्रेक होऊन सस्टेन राहिलं की आपण सेलिंग साइडसाठी प्लॅन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटंसं टार्गेट अचीव्ह करायला मिळणार आहे. कारण कारण तिथूनच मार्केट कंटिन्युअसली अपसाइडला फिरत आहे. ते म्हणजे काय 25,206 आणि जर 25,300च्या वरती जर आपल्याला एक अपसाइड मुवमेंट पाहायला मिळाली, तर सगळ्यात पहिलं एक छोटंसं टार्गेट असणार आहे 25,333 त्याच्यानंतर 25,350 आणि 25,400. तर अशा ह्या निफ्टीसाठी लेवल्स आहेत. तर उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे तर फिन निफ्टीमध्ये काय लेवल्स आहेत हे आपण चेक करूया. तर हा फिन निफ्टीचा चार्ट आहे. फिन निफ्टी पण अपसाइड एक मूव्ह देत चाललेली आहे आणि तुम्ही तुम्ही बघत असाल की ही लेवल म्हणजे 25,760 ची लेवल ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण भरपूर वेळा मार्केट तिथूनच एक डाउन साइडला मूव्ह करायला बघितलेलं आहे. जसं की 27 जानेवारी, त्याच्यानंतर 1 जुलै, त्याच्यानंतर 12 जुलै, त्याच्यानंतर परत तुम्हाला 18 जुलै आणि परत एकदा त्याच लेवलला मार्केट टेस्ट करायला आलेलं आहे. जर तुम्हाला अपसाइडला 23,760च्या वरती जर तुम्हाला एक क्लोजिंग मिळाली, तर तुम्ही 23,843 हे पहिलं टार्गेट ठेवू शकता आणि दुसरं तुम्ही की 23,920 आणि जर समजा आजच्या मार्केटमध्ये सपोर्ट आपल्याला कंटिन्यूअस 23,607
63 पासून मिळत होता. त्याच्या खाली जर क्लोजिंग मिळाली तर आपण डाऊन साइडला पहिलं टार्गेट असणार आहे 25,600, सॉरी 23,600, त्याच्यानंतर 23,500 असे 2 टार्गेट. पण जोपर्यंत 23,660च्या खाली जर क्लोजिंग मिळत नाही, तोपर्यंत आपण सेलिंगचा विचार करणार नाही आहोत. आणि 23,760च्या वरती जर क्लोजिंग मिळाली तर आपल्याला एक भरपूर मोठी अपॉर्च्युनिटी मिळू शकते. जवळ-जवळ 150 पॉइंट अपसाइडला एक मूव्ह मिळू शकते. अशा या लेवल्स आहेत. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिटेबल ट्रेडर बना. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. थँक